आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदेसेना आणि उद्धव सेना यांच्या उमेदवारांमध्ये राडा झाला। दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडालेला आहे। भांडूपमध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते भिडलेत आदर्श केंद्राच्या बाहेर। ही दृश्य आहेत भांडूपमधली। इथे दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले, महिला कार्यकर्ते देखील दिसतायत, त्यांच्यामध्ये बाचाबाची सुरू आहे। शिंदेसेनेचे आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते च्या मतदान केंद्रातली ही धक्कादायक घटना। एका तासानंतर बॅलेट पेपरवर मतदान करून घेतलं। मैं वोटिंग के लिए आया था, अंदर गया वोटिंग करने के लिए। मेरा वोटिंग करना है तो उन्होंने बताया कि आपका वोटिंग हो चुका है। बोलता आपने कर चुका है। मैं बोला मेरा वोटिंग नहीं हुआ है, मैं अभी आया हूँ। नहीं बोलता आपका पूरा क्लिक हुआ, बोलता आपका हो चुका है बोलता है। मालेगावात देखील बोगस मतदार असल्याचा संशयातनं मतदान केंद्रावरती गोंधळ घालण्यात आला। मालेगावातील मतदान केंद्र क्रमांक 9 मधील एका केंद्रावरती उमेदवारांना काही मतदार बोगस असल्याचा संशय घेतल्यानंतर बोगस मतदारांना पळ काढला। आधार कार्डवरील नाव नसूनही बोगस मतदान केल्याचा आरोप आहे आणि या बोगस मतदारावरती संशय घेता संबंधित व्यक्ती पळून गेले। अधिकारी बनण्याचा व्हिडिओ करायचा मला अधिकारी माझा व्हिडिओ काढायचा आहे ना अधिकार मला काय नाही अधिकार काय पण काय संबंध गाडीत बसायचा काय संबंध पण म्हणजे जळगावमध्ये देखील ठाकरेंच्या उमेदवाराच्या घरी पोलीस आल्यामुळे गोंधळ झालाय। पोलिसांनी 2 तास कुणाला बाहेर पडू न दिल्याचा आरोप कुटुंबाचा आहे। उमेदवारांच्या कुटुंबियांनी पोलिसांवरतीच थेट आरोप केलाय। सकाळी 7:30 वाजता पोलिसांचा फौजफाटा घरी आल्याची माहिती मिळाली। ते पोलीस आले, आम्हाला क्लिअरली त्यांनी सांगितलं की तुम्ही घरात बसून राहा। हे तर म्हणजे काय, आम्ही घरात कसं काय बसून राहू? आम्ही मतदान द्यायला जाऊ शकत नव्हतो, आम्हाला फिरू देत नव्हते। ही कोणती पद्धत आहे? म्हणजे तुम्ही आमचा आता मताचा अधिकार पण घेणार का? अरे लोकशाही मार्गाने लढा ना। बघा, लोक तुम्हाला निवडून देतील, काही विषय नाही, आम्ही मोठ्या मनाने ऍक्सेप्ट करतो। लोकशाही मार्गाने लढा ना। पण असे येणं विचार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, कधी आम्हाला धमकायचं, कधी मुलं पाठवायचे, कधी पैसा वाटप करायचा, कधी अफवा पसरवायच्या, कधी प्रशासनाने दबाव आणायचा, हे चुकीचं। आणि फॅमिलीला कशाला याच्यात इन्व्हॉल्व करता? आमची काय चुकी आहे? मी बाहेर बोलून म्हणजे माझे इथं सहकारी बसले होते, चिठ्ठ्या देण्यासाठी बरीचशी गर्दी होते कोणाच्या कारण नागरिकांच्या घरी चिठ्ठ्या सर्व कर्मचारी होते, कारण ते चिठ्ठी कुठे ठेवून दिले तर त्यांना त्या इलेक्शनच्या दिवशी मिळत नाही। तर मग पुढे आम्ही इथे अरेंजमेंट केली होती का बा रस्त्यावर न करता एका आपलं आता स्थानिक उमेदवाराचं घर आहे ना, स्थानिक उमेदवाराच्या घराविरुद्ध दबाण आणि एवढ्या राजकारणी मंडळीचं त्यांनी सुद्धा ऐकणं, पण शेवटी सरकार असतं, त्यांना काही दबाण असतं, त्याच्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही। कुणी असे आरोप केलेले आम्हाला काय माहित नाही, परंतु असा कुठलाही प्रकार नाही आणि डांबून वगैरे तर कोणालाही ठेवलेलं नाही। कारण पोलिसांनी कुठल्याही कोणाच्याही निवासस्थानामध्ये किंवा त्याच्या प्रेमायसिस मध्ये म्हणजे कुठं एंट्री करून कुठलाही असा इंटरफेअर केलेला नाही। फक्त रस्त्यावर गाड्या वगैरे लागलेल्या होत्या आणि पब्लिक होते, त्यांना फक्त तिथून आपण काढून दिलेलं आहे पोलिसांनी आणि त्यांना समजून सांगितलं की इकडे परत लोकांना जमू देऊ नका। आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे भांडूपच्या आदर्श केंद्राबाहेर शिंदेसेना आणि उद्धव सेना यांच्या उमेदवारांमध्ये राडा झाला। दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडालेला आहे। भांडूपमध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते भिडलेत आदर्श केंद्राच्या बाहेर। ही दृश्य आहेत भांडूपमधली। इथे दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले, महिला कार्यकर्ते देखील दिसतायत, त्यांच्यामध्ये बाचाबाची सुरू आहे। शिंदेसेनेचे आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते